गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधूंनी भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? अपेक्षा होती ग्रीन कॅन्डलची, झाली रेड कॅन्डल. मग काय, आयुष्य तर आहेच तसं ना, की जे आपण एक्सपेक्ट करतो होत नाही. मग जेव्हा आपण एक्सपेक्ट करतो या आपण कोणावरती विश्वास करतो, ती गोष्ट जेव्हा घडत नाही तेव्हा आपण तुटतो आणि आपण मग नेगेटिव्ह होतो. पण ह्या वेळेला स्टॉक मार्केटमध्ये नेगेटिव्ह होणं चालत नाही. नकारात्मक ही गोष्ट आपल्या ट्रेडिंग सेशन मध्ये नाहीच आहे. मी ऑलवेज सांगतो, बी पॉझिटिव्ह. मी आज स्वतः पीचा ट्रेड घेतला नाहीये, तुम्ही बघू शकता. म्हणजे फॅमिली बॅच वरती मी सांगितलं होतं, बघा मी कंटिन्युअस 10 वाजल्यापासून 15 मिनिटची टाइम फ्रेम, जर ब्रेक केलं 520 तर एक फुलं येऊ शकतो. मार्केट सपोर्ट घेत आहे, मार्केट परत सपोर्ट घेत आहे आणि ह्या वेळेला जर रेसिस्ट केलं, रिटेस्ट केलं तर घ्यायचंय. मार्केट आपली लेवल तोडून जेव्हा खाली आलं तेव्हा काही मुवमेंट भेटल्या, पण त्यानंतर आमच्या एक ताई आहेत जे ट्रेडिंग करतात, त्यांनी मेसेज केलं, सर असं दिसतंय मला, म्हणून आरएसआय डायव्हर्जन टाकलं. बघा आरएसआय डायव्हर्जन म्हणजे काय, की बॉटमला टच करून वरती येते, ओव्हर सेलिंग झाले आणि प्राइस मेकिंग लेवल कम्प्लीट आरएसआय डायव्हर्जन. म्हणजे इथे मार्केट कधी पण फिरू शकतं. ऍक्च्युली मी सकाळीच चांगलंच ट्रेडिंग करून झालो होतो. 40ला 51ला 10 पॉईंट लॉट्स मोठे होते म्हणून लॉट टाकले नाही मी. ठीक आहे. होतं काय, मी आज बहुतांश कॉल साईडला, मी जर काल कॉल साईडला बसलेलो होतो तर मी आज पण माझा व्ह्यू कॉल साईडलाच होता. कारण का मार्केट एवढ्या वेल रेसिस्ट करते. बघा एकदा आपण जरा मोठ्या ह्याच्यामध्ये बघूया. आपली जी लेवल लागली एकदा दोनदा तीनदा आणि त्यानंतर मार्केटने एक छोटासा मुवमेंट दिलाय. मार्केटने खूप स्लो मुवमेंट दिलाय. आता माझ्या प्रो मध्ये कोणी 25 पॉईंट, कोणी 30 पॉईंट, कोणी 21 पॉईंट, कोणी 15 पॉईंट, कोणी 10 पॉईंट पैसे आलेले. त्यांनी त्यांच्या क्षमताप्रमाणे खेळलेत, पण मी आज नाही खेळलो कारण मी माझा सकाळी शॉट लागला होता, त्यामुळे मी खेळत नाही. तुम्ही बोल की सर 10 पॉईंट म्हणून तुमचं पोट भरलं का, पण लॉट किती होते ना जेव्हा तुम्हाला कळेल ना तेव्हा कळेल की माझं असं प्रॉफिट का होतं. कारण मला प्रॉफिट किती लॉस किती आहे ही गोष्ट नाही, पण मला किती आज समजता आलं मार्केटला, या मार्केटला मी किती समजू शकलो, त्याप्रमाणे काम केलं तर खूप गोष्ट चांगली आहे. आता उद्या काय, उद्या एक्सपायरी आहे. ओके, आपण 15 मिनिटे येऊन बघूया एक्झॅक्टली मार्केट काय करतंय. हर वेळेला बाउन्स येतोय. 360 लेवल पकडा अंदाजे 360, मी तर बोलतो लगभग तरी 380 पकडून चालूया आपण अंदाजे. ओके, बघा एकदा दोनदा तीनदा, मग उद्या पण अशी परिस्थिती होईल का. प्लस आपल्याला आरएसआय डायव्हर्जन, तुम्ही तुम्हाला इथे पण दाखवतो मी आरएसआय डायव्हर्जन. बघा 15 मिनिटांमध्ये क्लिअर कट आरएसआय डायव्हर्जन दिसतंय, जे पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे उद्याही मी वरच्या साईडला म्हणजे सी साईडला जास्त प्रयत्न करेन बघण्याचा. जर मार्केटनी ही लेवल तोडली, इन केस तोडली, कधी तोडली, 9:45 नंतर 15 मिनिटे 2 कॅन्डलच्या नंतर. ओके, आणि मी कधी घेईन कॉल, मी वरच्या साईडला कधी घेईन, जेव्हा लगभग मार्केट अंदाजे 570 ची लेवल जेव्हा तोडेल, 560 या 570 ची, मी 560च बघून चालतोय, 560 ची लेवल तोडेल तेव्हा मला एक मुवमेंट वरती बघायला भेटेल, जो लगभग माझ्या मते तरी 860 पर्यंत या 850 पर्यंत आला पाहिजे. वरच्या साईडचं बोलतोय मी, लेवल्स बघून ठेवा. 560 तुटलं, मार्केट रिटेस्ट करून वरती गेलं तर 860 चांगली मोठी रॅली बघू शकतो. किंवा इकडनं मार्केट जर खाली आलं तर खालचे लेवल्स काय ते पण आपण बघूया. तर उद्या एक्सपायरी आहे निफ्टीची. मार्केट लगभग पहिला टार्गेट जो देईल ना तुम्हाला, जो 160चा असेल, 23,160. ओके, त्यानंतर मार्केटचा दुसरा टार्गेट जो असेल ना, डायरेक्ट 920. 920 तुम्हाला हिशोब माहिती होतं ना, मी जर माझे व्हिडिओ बघत असाल, एक स्ट्रॉंग बेस बनला होता तेव्हा. मग आता काय, बघा मार्केट खूप क्लिअर आहे, मी जास्त मोठा व्हिडिओ बनवणार नाहीये, कन्फ्युजन करणार नाहीये. कारण का उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे, कारण का मार्केटची लेवल त्याच दिशेला आलेली आहे जिकडे मार्केट प्रिव्हियसला होतं, म्हणजे 12 जूनला होतं.
ठीक आहे. 12 जूनच्या अगोदर जर पकडलंय तर लगभग इकडनं बघा मार्च 25 त्यानंतर मार्केट वरतीच होतं आणि आता त्याच लेवलला आहे. तर मार्केट जर इकडनं पडलं ना तर एक चांगला फॉल येऊ शकतो. मी घाबरत नाहीये, कारण का टेक्निकल अनालिसिस हे सांगणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण काही गोष्टी सावरू शकतो आणि काही गोष्टी कंट्रोल करू शकतो. ओके. त्यानंतर डेली वरती जेव्हा मी येतो ना, ओके, आरएसआय काउंट टाकूया. आपल्या लेवल लागलेत 560 खाली. ओके. डेली तुम्ही बघाल ना क्लोजिंग पण त्याच लेवलला भेटली. त्यामुळे आता मार्केटला एक हा जो पॅटर्न आहे बघा डब्ल्यू पॅटर्न असा दिसण्याचा शक्यता जास्त आहे. आणि तुम्हाला काल पण बोललो ही सगळी पॅनिक सेलिंग आहे. MSCI हा विषय जो चाललाय स्टॉकचा, बघा कुठलाही देश कुठलाही गोष्ट वॉर असू दे या कोरोना असू दे, मार्केट आहे ना, तुम्हाला सांगतो खरं माझ्या बंधूंनी भगिनींनो, मार्केटला जायचं वरतीच आहे. मार्केट फक्त खाली येतं तात्पुरतं, नंतर जायचंच आहे. जसं सुख दुःख आपल्या आयुष्यात जास्त वेळ राहत नाही, सुख येतं आणि सुख पण जास्त दिवस आपलं राहत नाही, दुःख पण येतं. त्यामुळे हे दोन पैलू आहेत. तर मार्केट बंदच वर खाली व्हायला ना, मग आता खाली आल्यावर पॅनिक काय करते आणि पॅनिक का करूया आपण. बघा मार्केटने आता लगभग 2 दिवसामध्ये 900 पासून ही 300 म्हणजे 700 पॉईंटची रॅली दिलेली आहे. ठीक आहे, खालच्या साईडला. मग याच्यामध्ये काय घाबरायचंय? घाबरायचं इक्विटीवाल्यांना, प्रोवाल्यांना घाबरायचं नाही, जे एफ घाबरायचं नाही, कारण का डेली वाला पैसा आहे हा. ओके. पण डेली लॉस पण आहे, हा पण विचार करा. मी तुम्हाला फक्त स्वप्न दाखवत नाहीये, सत्य परिस्थिती सांगतोय. कारण का मार्केटमध्ये सगळे सांगतात की मी हे केलं मी ते केलं, पण खरी परिस्थिती कोण सांगत नाही. मी तो प्रयत्न करतो की जेणेकरून तुम्हाला वास्तव्याचा आढावा येईल, तुमच्याकडनं काही चुका नाही होणार. ठीक आहे. मग आता येऊया आपल्या टेक्निकल अनालिसिस. बघा ट्रेंड लाईन तोडलेली आहे, विषय संपलेला आहे. आपली लेवल जी होती 560 हिला आपण इथे खाली घेऊया. ओके. जर ह्याच्यावरती मार्केट जात असेल 560च्या वरती, 560च्या वरती, तेव्हा मी कुठे जाऊन बघा इथे रिटेस्ट केलं ना मार्केटने, तर मी वरच्या टार्गेटला जाईन, लगभग 800 पर्यंत जाईन. कधी? जेव्हा 560 तुटेल तेव्हा. त्यानंतर काय तर 15 मिनिटाची किती कॅन्डल? 2 कॅन्डल ग्रीन मध्ये क्लोजिंग. टाइम काय तर 9:45 चा. ओके. 15 मिनिटाच्या 2 कॅन्डल्स ग्रीन कॅन्डल्स, टाइम 9:45 च्या नंतर ट्रेडिंग करायचे. आणि जर मार्केट खाली येत असेल तर पहिला टार्गेट जो असेल माझा असेल डे लो 260. त्यानंतर माझा दुसरा टार्गेट असेल डायरेक्टली 160. त्यानंतर पण जर मार्केट खाली येत असेल तर डायरेक्ट 920 पर्यंत मार्केट येऊ शकतं. ओके. हे बघा सिंपल गोष्टी आहेत. इथे 160 आणि इथे 920. जर पेनिक सेलिंग कंटिन्यू झाली तर 920 काय तर 22,920. विचार करा, मार्केट मग खालच्या दिशेला चालू होईल. पण माझ्या मते इकडनं एक बाउन्स आला पाहिजे. आरएसआय डायव्हर्जन्स रिलेट फेक सेलिंग होऊ शकते, ट्रॅपिंग होऊ शकते की एक्सपायरी म्हणून 2 दिवस सेलिंग केली आणि नंतर मार्केट परत रिटच करेल. लेवल्स वरच्या ट्रेंड लाईन पर्यंत मार्केट इथे आहे, त्यामुळे ट्रेंड लाईन ठेवतोय मी इथे. ह्याची जर ब्रेकआउट झाली तर मार्केट 24,000च्या वरती पण जाऊ शकेल. अपेक्षा करतो की मार्केट 24,000च्या वरती खुलो जाऊ, म्हणजे 800ला डायरेक्टली गॅप अप ओपन होऊन. पण असं होत नाही. ही स्वप्न बघण्याची सोडा की मार्केट उद्या तरी 100 पॉईंट. खूप लोक बीएससी करतात की बीटीएससी करतात आणि बोलतात की उद्या 100 पॉईंट मार्केट खुललं तर माझं नशीब खुलेल. न्यूज खराब आले, बॉम्ब पडलाय, हे झालंय ते झालंय.
मी पुट घेतलाय 200 पण मायनस केलं. बघा हे जे तुम्हाला करायचं असेल ना तर तुम्ही ट्रेडिंग करू नका, कारण बीटीएससी मध्ये ना अजूनपर्यंत कोणाला प्रॉफिट झालं नाहीये, पॉसिबलच नाही. टाइम चा प्रॉब्लेम आहे, टाइम डिकेचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला माहिती आहे एफएनओ मध्ये काय होतंय ते? खूप लोकांना माहिती नसेल की आपण संध्याकाळी 3 3:15 ला घेतला, 3:30 ला घेतला, काय दुसऱ्या दिवशी डायरेक्ट 200 पण पडलं, काय 200 पण भेटत नाही, असं नाहीये. टाइम डिके खूप होतो. हा तुम्हाला 10-20 पॉईंटचा फरक पडेल, मार्केट त्याच लेवलला खुलतं, नंतर तिकडनं जर खाली जातं परत येत नाही वरती. त्यामुळे उद्याचा दिवस इम्पॉर्टंट आहे. उद्या एक्सपायरी आहे जून महिन्याची, निफ्टीची पहिली एक्सपायरी. काही नाही काहीतरी मार्केट देऊनच जाईल ही अपेक्षा करतोय. बघा पुन्हा एकदा सांगतोय, 560च्या वरती जर मार्केट जात असेल तर आम्ही वरच्या साईडला खेळणार आहे, किंवा मार्केट उद्या लेवल तोडून माझी गॅप डाऊन जर झालं तर इकडनं परत बाउन्स करण्याचे चान्सेस जास्त आहेत. 260 वरनं आपल्याला वाटेल की उद्या सेलिंग चालली, सेलिंग करता करता मार्केट ट्रॅप करू शकतं. जर मला खरंच करायचं आहे तर डे लो जो आहे बॉटम पहिल्याचा 13 मेचा, तिकडनं मग मला इथे 100 पॉईंटची व्हॅल्यू हमखास भेटते. मी होल्ड करेन ट्रेडला, पुढच्या खालच्या साईडला ट्रेडला. बघा मी तुम्हाला कुठे कॉल घ्यायला या पुट घ्यायला सांगत नाहीये, प्रेरित करत नाहीये, मी कुठले तुम्हाला देत नाही, कारण मी सेबी ट्रेडर नाहीये. मी फक्त माझं तर्क विश्लेषण करतोय, टेक्निकल अनालिसिस वरती तुम्हाला सायकोलॉजिकल ट्रेडिंग काय असतं हा विषय समजवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर तुमची मेहनत पण तेवढीच गरजेची आहे. फक्त मी बोलून या मी सांगून तुम्ही ट्रेडिंग कराल त्याला अर्थ नाही. तुम्ही सक्षम बना, तेव्हाच खरी पोचपावती माझ्या प्रयत्नांची तीच असेल. जेव्हा तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर बनाल तेव्हा. माझी फॅमिली मेंबर्सने मला पाठवलं, त्यांचे धन्यवाद. काही गोष्टी होती, मेसेज होती, जसं मी फॅमिली ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह असतो खास दिवसासाठी, सोमवार, मंगळवार, गुरुवार, त्यामुळे मी अपडेट देत राहतो तिकडे की कसं काय आहे. कारण का फॅमिली ग्रुप म्हणजे माझी जी मुलं शिकलेत माझ्याकडनं, त्यांना एक अपडेट जावं, त्यांना लेवल्स कळा, त्यानंतर काहीतरी लोक करतील, त्यांचे काही डाऊट्स असेल तिकडे क्लिअर होतो. म्हणजे बघा सेशन झालेले आहेत, संपलेले आहेत, 2-2, 3-3 वर्ष, 5 वर्ष लोक झाले तर माझ्यावर कनेक्टेड का? कारण का एक संबंध बनतो, नातं बनतं. त्यामुळे मला 9वा बॅच चालू होत आहे. तुम्हाला पण काही शिकायचं समजायचं असेल स्टॉक मार्केट बद्दल, स्वप्नांकडे जायची दिशा तुम्हाला मार्ग करायची असतील तर नक्कीच या, आपण एकत्र वाढू. कारण का पाऊल उचलणं जरुरी आहे. जिथपर्यंत तुम्ही चालायला एक पाऊल उचलत नाही तेव्हा तुम्ही धावू शकत नाही, आणि स्वप्नांकडे धावायला लागतं, चालून कधी आपण पोहोचू शकत नाही. सगळीच धावतायत, म्हणजे त्या लाईनीमध्ये आपल्याला पण धावायला लागेल, पण आपलं धावणं जरा वेगळं असावं. त्यामुळे हे प्रशिक्षण शिक्षण असावं, आणि त्या गोष्टीवरती जर तुम्ही डिपेंड कराल तर तुम्ही कुठेतरी आयुष्यात पुढे जाल. ओके, मी आता इथेच थांबतो. उद्या एक्सपायरीला तुमचे ग्रीन मध्ये सगळे क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा व्हिडिओ थांबवत आहे. तुम्हाला व्हिडिओचा कंटेंट समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हसत राहा, बी पॉझिटिव्ह. जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट.